हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला, आज आहे आपला 6वा व्हिडिओ चला फिराय म्हणला. आणि आज आपण व्हिजिट करणार आहे राणी बगीचा. राणी बगीचा म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय. तिथं आज आपण व्हिजिट करणार आहे. अगोदर तर आम्ही कॅबने आलो होतो. आणि जर तुम्ही मुंबई फिरायला आले असेल तर शक्यतो कॅबनेच फिरा, आपली गाडी घेऊन फिरू नका, खूप ट्रॅफिक असते. नंतर आम्ही गेटच्या आतमध्ये आल्यावरती आम्ही तिथं तिकीट वगैरे काढून घेतले अगोदर. जर तुम्ही एक व्यक्ती गेले तर तुम्हाला 50 रुपये द्यावं लागेल. आणि जर तुम्ही मुलांसाठी जर जात असाल तर एका मुलासाठी 25 रुपये. आणि जर तुम्ही कुटुंबासोबत जात असाल तर तुम्हाला 100 रुपये तिकीट लागेल, सर्व कुटुंब मिळून. आणि जर तुम्ही परदेशी असाल तर तुम्हाला 400 रुपये लागेल. आणि तुम्ही परदेशी समजा त्यांची मुलं वगैरे असाल तर त्यांचं 200 रुपये तिकीट. त्यांनी अशी तिकीटची प्राईस तिथं ठेवलेली आहे. नंतर आम्ही इथं तिकीट वगैरे काढून घेतले. नंतर इथे चेकिंग वगैरे होती, बॅग वगैरे. आणि ह्या बगीच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे पक्षी प्राणी बघायला मिळतील. आणि जे आम्ही आपल्या गावाकडे जे प्राणी बघितलेले आहे ते काही दाखवले नाही मी, आणि जे नाही बघितले तेच दाखवले तुम्हाला फक्त. आणि खूप अशी गर्दी होती, क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या. आणि चला फिराय म्हणलं आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे आज. नंतर आम्ही मगरीच्या पार्कमध्ये आलो. तिथं खूप साऱ्या अशा मगरी होत्या. खानाने नाहीये. आणि इथं नकाशा बघून घ्यायचा, म्हणजे सगळ्या नकाशामध्ये दिलेलं आहे कुठे काय आहे, म्हणजे जास्त कन्फ्युजन व्हायचं काम नाही. आणि मला बघायचं होता पिंग्विन, तर म्हणून आम्ही अगोदर पिंग्विन हा बघायला गेलो. तिथं पिंग्विन कक्षा म्हणून दिलेलं आहे. आणि सर्व पेंग्विन असे शांत पडून होते. नंतर आम्ही पिंग्विन बघितल्यानंतर आलो इकडं नाश्ता करायला. आणि मुंबईचा सर्वात फेमस म्हणजे वडापाव, म्हणून आम्ही तिथं वडापाव वगैरे घेतला. नाश्ता केल्यानंतर आम्ही आलो बाहेर. आणि हे रोज गार्डन होतं.
आणि जी ही ट्रिप मुंबई ट्रिप जी आम्ही प्लॅन केली होती ती मुलांना लक्षात ठेवून केली होती की जास्त मुलांना पण बोर व्हावं नाही, म्हणजे आपल्याला पण थोडा आनंद मिळावा, त्यांना पण आनंद मिळावा, अशी ही मुंबई आमची ट्रिप आम्ही प्लॅन केली होती. आणि मुलांच्या सुट्ट्या तर खरंच खूप छान गेल्या. आणि नंतर आलो आम्ही जंगलाचा राजा बघायला. आणि नंतर शेवटून त्याने दर्शन दिलंच. नंतर इथं मोगलीची टीम होती, तिथं पण फोटो वगैरे काढले. आणि नंतर आम्ही पूर्ण राणी बगीचा तर काही बघितला नाही, जेवढा झाला तेवढा बघितला. नंतर निघालो बाहेर आणि नंतर आम्हाला जायचं होतं पुढं गेट ऑफ इंडियाला. नंतर आम्ही इथून बस पकडली गेट ऑफ इंडियासाठी. आणि नंतर आलो गेट ऑफ इंडियाला. आणि संध्याकाळी गेट ऑफ इंडियाला शो असतो म्हणून आम्ही थोड्या वेळ तिथंच थांबलो. आणि ही हॉटेल फेमस मुंबईची. ते वेगळं फेर आहे म्हणजे याच्यामध्ये. हा मध्ये याच्यावाल्या असतात मध्ये खाली असं गाड्या लावता येईल असं. अलिबाग एक आइसलँड आहे. गाडी काय न्यायची आपली हे म्हणतात ना four wheeler तिथून ला 10,000 रुपये तिकीट आहे. त्या माऊ याच्यावरून काही हे जी तर घेऊन जाते फेरी तिथून 10,000. तुला रुद्रा चला चला. नंतर इथं शो सुरू झाला होता. आणि ही केनियाची ॲक्टर होती, मला नाव नाही सांगता येणार, पण ती केनियाची होती. तिचं फोटोशूट चालू होतं तिथं. आणि इथं शो सुरू झाला. नंतर आम्ही सर्वांनीच इथं शोचा आनंद घेतला आणि मुलांनी तर एकदम जीव लावून बघितला हा शो. असा घेतला आम्ही 4 ते 5 दिवस मुंबईचा आनंद. हा शेवटचा व्हिडिओ होता आपला मुंबईचा. नंतर आम्ही काही बोरं वगैरे घेतले आणि अशी झाली आमची ट्रिप मुंबईची. आम्हाला हे सांगाय. मला पण एक
विचार करायला तुम्ही आजूबाजू. आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले चला फिराय म्हणले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.